मुंबईचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी लोकांनी केलेलं मतदान जर ईव्हीएम मशीनमधून गायब केलं नसेल तर ठाकरे बंधूंचा महापौर होईल असा विश्वास व्यक्त केलाय। यावेळी त्यांनी तुतारीचं बटन दाबल्यानंतर कमळाला मत जाणं, मशालीची बटन दाबलं न जाणं हे नेहमीच होत आहे असा आरोप त्यांनी केलाय। बघूयात नेमकं ते काय बोलले। महायुती म्हणजे शिंदे आणि फडणवीस युती स्पष्टपणे सत्तेत येताना दिसते। जवळपास 130 ते 135 जागा या शिंदे शिवसेना आणि फडणवीसांना दाखल। अद्याप आज सकाळपर्यंत किती टक्के मतदान झालंय हे आकडे आले नव्हते। मुंबई असेल, अन्य महानगरपालिका किती टक्के मतदान झालं, किती लोकांनी मतदान केलं? मुंबईत 1 कोटी फार तर, पण किती टक्के मतदान झालं हे निवडणूक आयोग सांगत नव्हतं। पण एक्झिट पोल टक्केवारीच्या आधी जणू वाटेच बघत होते आणि मतदान काही ठिकाणी मतदान सुरू असताना आले, काही ठिकाणी रांगा लागलेल्याच होत्या, मतदान सुरू होतं आणि ह्यांचे एक्झिट पोल आले। येऊ द्या ना, काय हरकत नाही, एक्झिट पोल येऊ द्या, अजून काही पोल येऊ द्या। लोकांनी मतदान केलेलं आहे। मतदानात ज्यांना घोटाळे करायचे त्यांनी ते केलेले आहेत। प्रचंड पैशाचं वाटप नक्कीच झालेलं आहे, शाई पुसली गेलेली आहे। तरीही आम्ही खात्रीनं सांगतो, निकाल लागू द्या, मतमोजणी सुरू होऊ द्या। तमाम मराठी माणसानं, मुंबईकरांनी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या युतीला मतदान केलेलं आहे। काल 6 वाजता भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक आणि पालिका आयुक्त गगराणी यांची प्रदीर्घ मीटिंग झाली। त्याची CCTV फुटेजसुद्धा आहे। प्रदीर्घ मीटिंग झाली। बाहेर त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते। का तर आम्हाला मतदान आमचं होऊ शकलं नाही, आमची नावं वगळलेली आहेत, गोंधळ आहे, हे तक्रार घेऊन लोक महापालिका आयुक्तांना भेटायला आले होते आणि सांगण्यात आलं की महापालिका आयुक्त कार्यालयात नाहीत, पण ते दुसऱ्या एका खोलीत बसून भारतीय जनता पक्षाच्या लोकांबरोबर बैठक घेत होते। हे आता समोर आलेलं आहे। आता कोणी काही म्हणू द्या, कशा करता या बैठका घेताय तुम्ही राजकीय पक्षांबरोबर? तुमचा काय अजेंडा ठरला आहे? कशा करता? काल ज्या प्रकारच्या तक्रारी या नवीन नाही आहेत, भारतीय जनता पक्षाचं राज्य महाराष्ट्रात देशाला आल्यापासून या नेहमीच्या तक्रारी, ईव्हीएम मशीन बंद पडणं। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, मुंबई।